Hello students, in last lecture we have studied repolarization and depolarization during conduction and generation of impulse. Here we will see the steps which are involved in generation and conduction of impulse. First step, application of stimulus on resting nerve. म्हणजे ही जी रेस्टिंग नर्व असते जिच्यामध्ये बाहेरून निगेटिव्ह चार्ज असतो आणि आतून पॉझिटिव्ह असतो. बाहेरून निगेटिव्ह Na+ मुळे आणि आतमधून निगेटिव्ह हा न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्समुळे असतो. या फेजला मेम्ब्रेनवर जे मेम्ब्रेन पोटेन्शियल असतं त्याला रेस्टिंग पोटेन्शियल म्हणतात, जे -70 मिलीव्होल्ट असतं. ही रेस्टिंग फेज इथे नर्व रेस्टिंग फेजला असते. या रेस्टिंग फेजमध्ये जेव्हा या मेम्ब्रेनवर काहीतरी हालचाल होते, काहीतरी चेंज होतो, स्टिम्युलस रिसीव्ह केला जातो. जेव्हा इथे स्टिम्युलस रिसीव्ह केला जाईल इथे या मेम्ब्रेनची परमॅबिलिटी काय होते, चेंज होते. परमॅबिलिटी इन्क्रीज होते Na+ आयन्ससाठी आणि Na+ आयन्स आतमध्ये येतात. बाहेरचे Na+ आत आले की मेम्ब्रेनच्या आतून इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि बाहेरून इलेक्ट्रो निगेटिव्ह चार्ज होतो, ज्याला म्हणायचं डिपोलरायझेशन. First step, application of stimulus on the resting of nerve. Then second step, permeability of membrane changes and it becomes more permeable to Na+. जेव्हा इथे स्टिम्युलस रिसीव्ह होतो तर हा जास्त परमिएबल होतो मेम्ब्रेन आणि Na+ साठी जास्तीत जास्त परमॅबिलिटी इथे तयार होते. Na+ ions diffuses into the neuron from the extracellular fluid. बाहेरच्या फ्लुइडला एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड म्हणतात. या एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मधून Na+ आयन्स आतमध्ये डिफ्यूज होतात. ही पुढची स्टेप आहे. जेव्हा परमेबिलिटी इन्क्रीज होईल बाहेरचे Na+ आतमध्ये येतील. नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इनसाइड द एक्झॉन इन्क्रीजेस. मेम्ब्रेनच्या आतून आता चार्ज चेंज होतो, आतून पॉझिटिव्ह होतो आणि बाहेरून निगेटिव्ह होतो. यालाच म्हणतो आपण डिपोलरायझेशन. Membrane potential changes from -70 millivolt to +30 millivolt. This changing membrane potential called as action potential. आता जेव्हा हे घडतंय बाहेरचे Na+ आत आले, आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आला, बाहेर निगेटिव्ह आला, इथे मेम्ब्रेन पोटेन्शियल चेंज झालं. आता ते -70 नाही आहे, रेस्टिंग पोटेन्शियल इथे -70 मिलीव्होल्ट होतं. आता ते चेंज झालं, आता ते -70 वरून +30 मिलीव्होल्ट पर्यंत जाता आणि यालाच या बदललेल्या मेम्ब्रेन पोटेन्शियललाच काय म्हटलं जातं, ॲक्शन पोटेन्शियल. आणि याच स्टेपला म्हणतात डिपोलरायझेशन. म्हणजे बाहेर निगेटिव्ह चार्ज आला आणि आतमध्ये पॉझिटिव्ह आला, याला म्हणायचं डिपोलरायझेशन. देन नेक्स्ट स्टेप इज द रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन ॲट दी peak of action potential means at the time of +30 millivolt, the Na+ channels closed and K+ gets open and it becomes more permeable to K+. आता काय होते रिपोलरायझेशन मध्ये बघूया आपण. इथे जेव्हा Na+ आयन्सची संख्या वाढते, ॲक्शन पोटेन्शियल खूप जास्त वाढलेलं आहे, +30 मिलीव्होल्ट, यावेळेस या मेम्ब्रेनची परमॅबिलिटी चेंज होते. Na+ गेट्स बंद होतात आणि K+ गेट ओपन होतात. म्हणजे Na+ आतमध्ये यायचे बंद होतात आणि K+ बाहेर जायला सुरुवात होते. K+ गेट ओपन होतात, K+ बाहेर जातात आणि आता बाहेर कोणता चार्ज येतो मेम्ब्रेनच्या बाहेर, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, आणि मेम्ब्रेनच्या आतून कोणता चार्ज येतो, इलेक्ट्रो निगेटिव्ह. बाहेरचा जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्ज येतो कोणामुळे आहे, K+ आयन्समुळे. K+ आयन्स डिफ्युजेस आउट ऑफ द एक्झॉन. द इनसाइड ऑफ द मेम्ब्रेन बिकम इलेक्ट्रो निगेटिव्ह वन्स अगेन. बघा, K+ डिफ्यूज झाले, एक्झॉन मधून बाहेर गेले आणि आतमध्ये आता कोणता चार्ज आला, परत निगेटिव्ह चार्ज आला. एक्झोप्लाझम इनसाइड बिकम निगेटिव्हली चार्ज्ड. आतमध्ये या एक्झोप्लाझमच्या आतून मेम्ब्रेनवर आता कोणता चार्ज आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह, आणि
एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये बाहेरून याच्यावर कोणता चार्ज आहे, या मेम्ब्रेनवर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असे बाहेरून इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि आतून इलेक्ट्रो निगेटिव्ह चार्ज चेंज होतो, परत पहिल्या स्थितीसारखं येतं, बाहेर पॉझिटिव्ह आतमध्ये निगेटिव्ह. या स्टेपला म्हणायचं रिपोलरायझेशन. परंतु Na+ गेट्स बंद आहेत, फक्त कोण येते बाहेर, K+. आता इथे पॉझिटिव्ह चार्ज आलाय परंतु तो Na+ मुळे नाहीये, तो कोणामुळे आलाय, K+ मुळे. रिपोलरायझेशनसाठी म्हणजे Na+ ने परत जागा घेण्यासाठी रिफ्रॅक्टरी पिरियड लागतो. या K+ ची जागा Na+ घेतो, यासाठी एक ठराविक मिली सेकंडचा पिरियड लागतो, ज्याला रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणतात. आता वर्क करतो दुसरा चॅनल ज्याला म्हणतात Na+ K+ चॅनल, जो ATP चॅनल म्हटलं जातं, ज्याला ATP खर्च करतो. एक ATP खर्च करून आतले 3 Na+ चे मॉलिक्यूल फोर्सफुली बाहेर टाकतो आणि बाहेरचे K+2 त्याच्या बदल्यात आत घेतो. आणि मग आता बाहेर पॉझिटिव्ह चार्ज येतो, परंतु कोणामुळे येतो, K+ ची जागा कोणी घेतली, Na+ ने. आणि सेम पोझिशन आली आता, बाहेरून कोणता चार्ज आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, आतमध्ये कोणता आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह. परंतु अगोदर कोणामुळे होता, तो K+ मुळे. आणि त्याला रिपेअर केलं कोणी, कोणत्या चॅनलने, Na+ K+ चॅनलने. त्याने फोर्सफुली Na+ ला बाहेर टाकलं आणि K+ ला आत घेतलं. 3 Na+ जेव्हा बाहेर टाकतो त्याच्या बदल्यात 2 K+ आत घेतो. आणि इथे पहिल्यासारखी फेज येते, Na+ मुळे पॉझिटिव्हिटी आलेली बाहेरून, जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो Na+ मुळे. तशीच सेम फेज आता आली, ज्याला म्हणतो आपण रिपोलरायझेशन. इथे इम्पल्स रिसीव्ह केली जाते. जर K+ ने पॉझिटिव्ह चार्ज असेल तर न्यू इम्पल्स रिसीव्ह केली जाणार नाही. मग हे रिपेअरिंगसाठी एक पिरियड लागतो, ज्याला म्हणतात रिफ्रॅक्टरी पिरियड. देन वी विल सी द नेक्स्ट टॉपिक इज ह्युमन नर्वस सिस्टीम. Nervous system in human is well developed and complex. It is not simple type. It is complex and well developed as compared to other organism. It is broadly categorized into 3 types: CNS, PNS, ANS. CNS, central nervous system; PNS, peripheral nervous system; ANS, autonomic nervous system. Central nervous system then having 2 parts, brain and spinal cord. Peripheral nervous system consists of 2 parts, cranial nerves and spinal nerves. Autonomous nervous system is then divided into 2 types, sympathetic nervous system and parasympathetic nervous system. First we will see the central nervous system. Brain and spinal cord are the part of central nervous system which lie along the mid-dorsal line. Brain and spinal cord present on the mid-dorsal axis, means on the central axis, so it is called as central nervous system. Brain आणि spinal cord कुठे आहेत, आपल्या mid-dorsal axis वर आहे, म्हणून आपण याला central nervous system म्हणतो. Brain which is enclosed into the brain box called as cranium. आपल्या स्कलचा जो हा पार्ट आहे, ज्याच्या आतमध्ये ब्रेन आहे, त्या स्कलच्या पार्टला, त्या ब्रेन बॉक्सला, जो बोन्स पासून बनलेला आहे, काय म्हटलं जातं, क्रॅनियम. हे कशाला कव्हर करतं, आपल्या ब्रेनला. इट एनक्लोजेस द ब्रेन, इट प्रोटेक्ट, इट कव्हर्स द ब्रेन. Spinal cord, it occupies in vertebral canal of vertebral column. From medulla oblongata arises spinal cord and which goes through the vertebral canal of vertebral column. आपल्या ब्रेनला बाहेरून ब्रेन बॉक्सने कव्हर केलेल्या, ब्रेनचं बॉक्स बाहेरून बोन पासून बनलेला हार्ड बोनी कव्हरिंग, ज्याला क्रॅनियम म्हटलं जातं, त्याच्या आतमध्ये ब्रेन आहे. याला प्रोटेक्ट करतो हा क्रॅनियम, ब्रेनला एनक्लोज करतो, कव्हर करतो, प्रोटेक्ट करतो. आणि या मिड्युला ऑब्लंगेटा पासूनच खाली स्पायनल कॉर्ड पास होतो, जो आपल्या कशामधून जातो, व्हर्टिब्रल कॉलम मधून. व्हर्टिब्रल कॉलमच्या आतून कॅनाल असते, व्हर्टिब्रल कॅनाल म्हणतात किंवा तिला न्यूरल कॅनाल म्हणतात, त्याच्यातून तो पास होतो. हा क्रॅनियम आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करतो, तर हा व्हर्टिब्रल कॉलम आपल्या स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करतो. इनर टू दिस बोनी कव्हरिंग देर आर 3 प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्स कॉल्ड ॲज मेनिंग्स विच प्रोटेक्ट ब्रेन. हा जो क्रॅनियम आहे हा बोन पासून बनलेला आहे. बोनी कव्हरिंगच्या आतून परत 3
मेम्ब्रेन आहेत, प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन. हा जो ग्रीन कलरचा दिसतो आउटर मोस्ट त्याला ड्युरा मॅटर म्हणतात. हा जो ब्लॅक कलरचा आहे मिडल याला अरॅक्नॉइड मॅटर म्हटलं जातं. इट इज दिस मिडल मेम्ब्रेन कॉल्ड ॲज अरॅक्नॉइड मेम्ब्रेन. आणि सगळ्यात आतमध्ये इनरमोस्ट त्याला पिया मॅटर म्हटलं जातं. असे 3 कव्हरिंग्स आहेत ब्रेनच्या बाहेरून. बोनी बॉक्स तर आहेच क्रॅनियम, त्याच्या आतमध्ये परत 3 लेयर्स 3 मेम्ब्रेन्स आहेत कव्हरिंगची. सगळ्यात बाहेरचा ड्युरा मॅटर, मिडल अरॅक्नॉइड मॅटर आणि इनरमोस्ट पिया मॅटर. एक एक बघूया आपण. फर्स्ट बघू आपण ड्युरा मॅटर. ड्युरा मॅटर इज outermost tough non-vascular thick fibrous meninges which attach to inner side of the cranium. हा जो क्रॅनियम आहे याच्या आतून याला चिटकूनच कोणता मॅटर आहे, ड्युरा मॅटर, याला अटॅच झालेल्या आतल्या साईडने हा बोन्सच्या आतून कशाची लाइनिंग या ड्युरा मॅटर. ड्युरा मॅटर हा सगळ्यात आउटरमोस्ट मेम्ब्रेन आहे, सगळ्यात आउटरमोस्ट मिनिंग आहे. इट इज टफ नॉन व्हॅस्क्युलर. टफ म्हणजे हार्ड आहे, नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड वेसल्स ॲबसेंट आहेत, थिक आहे म्हणजे तो जाड आहे आणि फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे. हा जो मेम्ब्रेन आहे ग्रीन कलरचा याला म्हटलं जातं ड्युरा मॅटर. आणि हा टफ आहे म्हणजेच काय फंक्शन असेल याचं, प्रोटेक्शन. This green color, this dura matter is separated from underlying arachnoid matter by a small space between them. This small space called as subdural space, which is filled with a fluid called as serous fluid. हा ड्युरा मॅटर arachnoid matter पासून सेपरेट झाला. याच्यामध्ये दोघांच्या मध्ये स्पेस आहे आणि हा स्पेस काय म्हटलं जातं या स्पेसला, सबड्युरल स्पेस. आणि काय भरलेलं आहे या स्पेसमध्ये तर फ्लुइड भरलेलं आहे ज्याला म्हणतात सीरस फ्लुइड. म्हणजे 2 मेम्ब्रेनच्या मध्ये ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइड मॅटर याच्यामध्ये स्पेस आहे आणि या स्पेसमध्ये काय फ्लुइड आहे ज्याचं नाव आहे सीरस फ्लुइड. आणि या स्पेसला काय म्हटलं जातं, सबड्युरल स्पेस, जो या ड्युरा मॅटरला अरॅक्नॉइड पासून काय करतो, सेपरेट. देन वी विल सी द सेकंड मीनिंग called as arachnoid matter, which is thin, non-vascular, made up from connective tissue and appears like a web. Arachnoid membrane middle membrane आहे, तो thin आहे, पातळ याच्या कंपॅरिझन मध्ये. तो नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड वेसल्स ॲबसेंट आहेत आणि तो कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे. त्याचं जर अपीअरन्स बघितला आपण तर तो वेब लाईक आहे, तो नेटवर्क प्रमाणे आहे, तो ब्रेनच्या वरून आपल्याला जाळं असल्यासारखं दिसतं. तर असा हा मेम्ब्रेन, हा मिनिंग्स काय म्हटलं जातं त्याला, अरॅक्नॉइड मॅटर. अरॅक्नॉइड मॅटर सेपरेटेड फ्रॉम इनर मॅटर पिया मॅटर बाय अ स्मॉल स्पेस कॉल्ड ॲज सब अरॅक्नॉइड स्पेस. आता या दोघांच्या मध्ये हा बाहेरचा आउटरमोस्ट ड्युरा आणि अरॅक्नॉइड याच्यामध्ये सबड्युरल स्पेस आहे आणि अरॅक्नॉइड आणि पिया मॅटरच्या मध्ये परत स्पेस आहे आणि या स्पेसला काय म्हटलं जातं, सब अरॅक्नॉइड स्पेस. इथे सीरस फ्लुइड भरलेलं आहे, तर इथं सीरस नाही आहे, इथे वेगळं फ्लुइड आहे. या फ्लुइडचं नाव आहे CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. दिस सब अरॅक्नॉइड स्पेस फिल्ड विथ CSF मीन्स सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. हा 2 नंबरचा जो अरॅक्नॉइड मॅटर आहे हा 3 नंबरच्या पिया मॅटर पासून सेपरेट झाला. इथे पण स्पेस आहे आणि या स्पेसला म्हटलं जातं सब अरॅक्नॉइड स्पेस आणि याच्यामध्ये काय भरलेलं आहे, CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. देन पिया मॅटर इज द थर्ड मीनिंग्स विच इज इनरमोस्ट. इट इज डेलिकेट, हायली व्हॅस्क्युलर अँड lie close to the सेंट्रल नर्वस सिस्टीम. पिया मॅटर हा सगळ्यात आतलं मिनिंग्स आहे, इनरमोस्ट मिनिंग्स आहे. हा डेलिकेट आहे, खूप नाजूक असा लेअर आहे, डेलिकेट आहे आणि हायली व्हॅस्क्युलर आहे. जास्तीत जास्त ब्लड वेसलचं सप्लाय कशामध्ये असतो, कॅपिलरी खूप साऱ्या या पिया मॅटरमध्ये असतात. हायली सप्लायड विथ ब्लड वेसल, सो कॉल्ड ॲज हायली व्हॅस्क्युलर. फंक्शन काय असेल, इट प्रोव्हाइड न्यूट्रिशन ॲज वेल ॲज ऑक्सिजन because there is a high supply of blood vessels. And this pia mater is attached to central nervous system, means brain and spinal cord.
हा जो तिसरा सगळ्यात आतमधला लेअर आहे, मिनिंग आहे, ज्याला म्हणायचं पिया मॅटर, हा सगळ्यात डेलिकेट नाजूक आहे आणि हा हायली वॅस्क्युलर आहे, जास्तीत जास्त ब्लड वेसल्स आहे त्याच्यामध्ये, आणि हा डायरेक्ट अटॅच झालेला आहे ब्रेन टिश्यूला किंवा स्पायनल कॉर्डच्या टिश्यूला डायरेक्ट अटॅच असतो. जसं जसं आतमध्ये जाईल हा ब्रेनचा पार्ट, तसं तसं हा पिया मॅटर पण आत बाहेर जातो, एकदम तो ब्रेन टिश्यूला स्पायनल कॉर्डच्या टिश्यूला अटॅच झालेला असतो. असे एकूण 3 लेअर, सगळ्यात बाहेरचं ड्युरा मॅटर, 2 नंबरचं मिडल अरॅक्नॉइड मॅटर आणि सगळ्यात आतमधलं पिया मॅटर. या ड्युरा आणि अरॅक्नॉइडमध्ये स्पेस आहे, सब ड्युरल स्पेस कशाने फिल्ड आहे, सिरस फ्लुइड, आणि अरॅक्नॉइड मॅटर आणि पिया मॅटरमध्येही स्पेस आहे, काय म्हटलं जातं, सब अरॅक्नॉइड स्पेस, आणि हा कशाने फिल्ड असतो, CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. Cerebrospinal fluid is a lymph-like fluid which is secreted by pia mater, choroid plexus and ependymal cell, which is filled in subarachnoid space as well as ventricles and central canal of the spinal cord. Ventricle is the cavities of brain in which CSF is filled, as well as spinal cord is also hollow. It have the cavity called as central canal, which is also filled with CSF. Around the brain in subarachnoid space there is a CSF. Inside the brain there is a CSF, and in the spinal cord there is a CSF. CSF is secreted by ependymal cells, which is the lining of ventricle as well as central canal. These ependymal cells secrete the CSF, as well as pia mater secreted CSF, and choroid plexus, which is present in 3rd and 4th ventricle. This choroid plexus also secreted CSF. Means 3-part secreted CSF, ependymal cell, pia mater and choroid plexus. CSF फ्लुइड हे लिम्फ लाईक फ्लुइड आहे, कलरलेस फ्लुइड आहे, आणि हे कोण सिक्रीट करतात, तर पिया मॅटर, कोराइड प्लक्सस याला सिक्रीट करतात. आणि कशामध्ये आहे ते, सब ड्युरल स्पेसमध्ये, म्हणजे ब्रेनच्या बाहेरून आहे, ब्रेनच्या आतून ह्या ज्या कॅव्हिटीत व्हेंट्रिकल याच्यामध्ये आहे, आणि सेंट्रल कॅनल जी आहे स्पायनल कॉर्डची त्याच्यामध्ये आहे CSF. ब्रेनच्या बाहेरून, ब्रेनच्या आतून आणि या स्पायनल कॉर्डच्या आतून सगळं कशाने भरलेलं आहे, या फ्लुइडने. काय नाव आहे या फ्लुइडचं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. कोण सिक्रीट करतं हे, तर 3 पार्ट सिक्रीट करतात. पिया मॅटर सिक्रीट करतो CSF, हे व्हेंट्रिकलच्या आतून जी लाइनिंग आहे एपेंडायमल सेल्स त्या सिक्रीट करतात, आणि कोराइड प्लक्सस म्हणजे ब्लड वेसलचं जाळं असतं 2 ठिकाणी, 3rd आणि 4th व्हेंट्रिकलवर, हे पण काय सिक्रीट करतात, CSF, cerebrospinal fluid. Then what are the function of this cerebrospinal fluid? It act as a mechanical shock absorber. हा मेकॅनिकल शॉक ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे जर आपण पडलो, आपल्या डोक्याला मार लागला, तर डायरेक्ट ब्रेनला मार लागत नाही, तर तो मेकॅनिकल शॉक कोण ॲब्झॉर्ब करतं, हे फ्लुइड ॲब्झॉर्ब करतं. इट मेंटेन कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड दी क्रॅनियम. क्रॅनियमच्या आतून प्रेशर मेंटेन करायचं असतं, ते प्रेशर मेंटेन करायला कोण हेल्प करतं, CSF. It also helps in exchange of material between blood and brain tissue. CSF give O2 and take CO2. It give nutrient and take nitrogenous waste. Means exchange of nutrient, respiratory gases and waste material between brain and blood takes place through this CSF. Cerebrospinal fluid also protects brain from desiccation. म्हणजे ब्रेनमध्ये कंटिन्युअसली इम्पल्स येत असतात, जात असतात, व्होल्टेज आहे, एनर्जी तयार होत असते, हीट तयार होते, ज्याच्यामुळे ह्या टिश्यू वाळू शकतात, डेसिकेशन होऊ शकतं. ते अवॉइड करायचं, त्यांना मॉइस्ट ओलं ठेवायचं काम कोण करतं नेहमी, CSF. CSF is slightly alkaline and having a specific gravity 1.005. Total of 100 to 120 cc of CSF is present in and around central nervous system. हा थोडासा अल्कलाइन फ्लुइड आहे, याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 1.005. एकूण किती आहे पाहिलं तर 100 to 120 cc असतं हे फ्लुइड, ब्रेनच्या आतून ब्रेनच्या बाहेरून. तर असा हा CSF मेकॅनिकल इंजुरीपासून प्रोटेक्ट करतो आणि ब्लडचे सगळे फंक्शन्स, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे, ऑक्सिजन प्रोव्हाइड करणे, नायट्रोजनस वेस्ट रिमूव्ह करणे, सगळे फंक्शन्स प्लस डेसिकेशन अवॉइड करता. तर हे
नंबर ऑफ फंक्शन्स कोण परफॉर्म करतं? हा CSF. अँड मिनिंग्सचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. मिनिंग्स protect brain from mechanical injury. Both meanings and CSF collectively protect brain from mechanical injury.